समाधान कुठला पेपर ठेवला? कोर्टात गेलाय. हा 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 काय बोलला? आज भेटतात बरं. हा काय काय पाण्याची बाटल्या घ्या. पाण्याच्या बाटल्या आहेत मागे नका मागे नका. पाणीच्या बाटल्या सगळ्या घे तर आम्ही इथं भेटतो. 1000 रुपये कशाला दिले? काय सांगू त्याला? घेऊन आहे काय किती दिवसांनी ठेवायचं आहे त्याला? किती दिवसांनी ठेवायचं आहे? हा? फुटेल माहिती सांगा. इस्कोट होईल. फोटो घ्यायला सांग. आणि हे धरण झाल्यावर सावडाव धबधब्याला 12 महिने पाणी असणार आहे. आणि हे धरणाचं तर काम चालू झालेलं आहे ऑलरेडी. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा कधी आपण येऊ किंवा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला हे धरण दिसेल. हा जलाशय दिसेल. दाखव. तो तुमचं शूट करू चालेल काय? जस्ट एक ब्लॉग मध्ये टाकणार आम्ही की बायकर्स येतात तिकडे वगैरे. किती आलात तुम्ही? किती जण आहात? सगळे त्यांचीच घे ना मुलाखत. सांगा तुम्ही थोडक्यात सांगा ना. बघा आम्ही आलो आहोत सावडाव धबधब्याला आणि आम्हाला इथे 25 जणांची एक फौज दिसली बायकर्सची. आणि आम्हाला कुतूहल आणि कौतुक वाटलं की 25 बायकर्स आता ते सांगतील कुठे जाणार आहेत काय तर त्यांचं बघा बोला. We have come from Goa and we are your friends. We have been riding with you. So thank you very much. 25 of us riding back to Goa now. ओके. गोवा ते कोकण दौरा आणि आता हा चाललात गोवा परत. थँक्यू. काय तुमचं काय म्हणणं आहे? आपका क्या कहना है? बहुत मजा आ रहा है सर. वेरी गुड. अ वेरी गुड ड्राइव फ्रॉम गोवा टू हियर. हाँ. अभी हम लोग सब लोग यहाँ पर आए हैं एंजॉय करने के लिए. हाँ. वीकेंड अप्रॉक्सीमेटली 300 किलोमीटर्स की हम लोगों की राइड है गोवा से यहाँ और यहाँ से वापस. मोटरसायकल पे आहे. क्या बात आहे. मला खरंच आवडलं की ही बाईक मंडळी 25 जणांचा यांचा ग्रुप आहे. छान फिरतायत. कोकण बघायला आलेत. सावडाव धबधब्याला एन्जॉय करून आता चाललेत ते गोव्याला. आणि कौतुक वाटलं म्हणून आम्ही शूट करतोय हे आणि हे ब्लॉग मध्ये असेल. थँक्यू. सावडा बसून अध्यक्ष आहे. आता वाढल्या तुझ्या. ए अण्णा नुसतं बाटल्या अण्णा चकना का आपला बंद करतो. घरात आणलं ना. कशाला घेतोय? तुझ्यासाठी. माझं झालंय बस झालं. संपवतो. माझ्या चॅनलला तुम्ही शूट करा. साताऱ्यातले काजू आहे. यांना शूट कर नाही. यांचं शूट कर. यांना शूट कर नाही. शूट करशील. यांचं शूट कर. बघा कॉमेडी आहे जरा. मुंबईची पण हे कोकणस्थच पण मुंबईचं. इथेच आमचं फार्म हाऊस आहे चव्हाण स्टे. भांडुपचे बहीण राहते. कुठला नेरनगर. आम्ही दोघं आम्ही तिघं आहोत. बाकी सेंट्रल आहे. आम्ही पण आधी हे दाखव. आता मी बोलतो थांब. मित्र हो, आता आम्ही आलो आहोत सावडाव धबधबा, जो कणकवलीतला सगळ्यात सुप्रसिद्ध असा धबधबा आहे आणि त्याला आम्ही आता आलो आहोत. आणि
इथं आम्ही एक 2-2.5 तास मजा करू, एन्जॉय करू आणि जाऊ आमच्या मित्राच्या फार्म हाऊसला. त्याचं नाव आहे चव्हाण फार्मस्टे. तर मग नंतरची मजा तिकडे करू. तर नंतर तुम्ही बघालच. आता गेले ते बटरच्या भाज्या दिसतात, बटरला पाहिलं ना, पाहिला हे मी आल्यापासून मजाच यायला लागली. बाहेर पण कारण एक नंबर. जा पुढे जा, पाण्यात उभा राहा जरा. महेश जा, चप्पल घालायची ना महेश बाय. अरे चप्पल घालून यायची ना. चप्पल घाल, दगडी लागतील. काय जखम सुटली ती जखम सुटली. मी मला म्हणत की बस ना, बस ना. त्या ए पाम्या, त्या दगडावर बस. ये मधल्या मधल्या. अरे त्या नाही, त्या 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 हे बाई या त्या. हा कडेला बसले. मला इथे सांगतो पाणी वाढल्यावर मी काय मरू. इथे बसतो ना, इथे बसतो त्याला काय प्रॉब्लेम नाही. बघ वाटे ठेवायला पण आहे. हे बसलो मी ते झोपून काढत बघ तुझा मोबाईल. सुधीर आता पिताना काढ जरा थांब. चिअर्स चिअर्स. अण्णा ये इकडे, इकडे यायचे. चिअर्स चिअर्स चिअर्स. सावडाव. एन्जॉय द लाईफ विथ नेचर. पाण्यात फक्त भिजवू नको याला. सुधीर पाण्यात भिजवू नको. फ्लाईट जाते काय? लाईट जाते. लाईटचं टेन्शन घेऊ नको. ते दिसत नाही पण शूटिंग होत असतं. बघा हळू रे, हळू. पाय सटके. सावताना व्हिडिओ पाठवला भाई आवाज. माझ्याकडे पण, आमच्या दोघांकडे पण. कल्लू पण आहे, मी पण आहे. कल्लू पण आहे. अरे जरा त्याला एक कोपऱ्यात टाकू नका. अंधार लगत वाटतोय पण आहे. पायावर ती हे खायला, आपण हसायचं पण. अलगी खायला. हा खायचा नाही. पायावर अलगी असते ना आपलं. स्किन स्किन ते क्लीन होतं. क्लीन होतं. तू कुठे इथे येतो? ये ना. आणि ओलं घातल्यास ना कालच्या. अरे मासे चालतायत. अरे हे खातात ते अंगावर. फ्री मसाज आहे. फ्री मसाज आहे. आणि याला 500 रुपये देतात तिकडे. फॉरेन कंट्री मध्ये नाही खातात. 500 रुपये लागतात. 10 मिनिटं पण नाही. 10 मिनिटाचे 500 रुपये घेतात. मला फ्री आहे आणि मी काहीच चालला नाही. बँकॉकला तारकर्लीला पण आहे ना असं. इथे येतो. बरं मला 4-5 मासे लागले. जास्त खाली सोडा. भाई मला चप्पल घेतो बघा तुम्ही. म्हणजे मजा आहे ना. धबधब्याला आरामशीर जाऊया. हे काय, हे एन्जॉय करूया. हे वेगळं आहे. धबधब्याचं काय वरून पडतं रे. काय तिथे खाली धबधबा, हात धबधबा. जाऊया जाऊया. पण
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अण्णा आपल्या दोघांना डायबिटीज मग आपल्याला माशी जास्त आहेत. आपण गोड माणसात ना स्वीट. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सलाम. माहिती सांग. तेव्हा सुधीर सोनलला आमचा सलाम. त्याला दाखव. म्हणून ऐकू दे. करतात ना पैसे घेऊन करतात. आम्ही तर फ्रीमध्ये करून घेतो. आस्वाद घेऊया.
एन्जॉय सावडाव धबधबा एन्जॉय. बॅगा काढा आपल्या, ये कपडे घालायचे. मित्र हो, आता सावडाव धबधब्यावरनं आनंद लुटून आम्ही आता आलो आहे चव्हाण फार्म स्टेला. चव्हाण फार्म स्टे म्हणजे आमचा मित्र मनोज आणि मंगेश या दोघा भावंडांचं हे फार्म स्टे आहे आणि इथं 2 दिवस आम्ही मजा करणार आहोत. तर या चव्हाण फार्म स्टेला. मी पण आलो आता. खायला मी म्हटलं तुम्ही जेवण घेऊन झाला पण काय काय दिलंय सगळं तुम्ही कचरा पण नाही टाकला तुम्ही. आता आम्ही आलो सावडाव चव्हाण फार्मस्टे. त्यांच्या फार्मचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्हाला येऊन खूप बरं वाटलेलं आहे. सावडाव ढाब्याची आम्ही मजा घेतली, मनसोक्त मजा घेतली. आणि फिश पा नवीन प्रकार आहे, इकडे जरूर या. आणि स्टे साठी आमच्याकडे या मंगेश चव्हाण यांचं फार्म स्टे सावडाव. जिंदाबाद सावडाव. एवढा होता आपल्याकडे ओव्हन मध्ये घेऊन आलोय मी आता. 3 लोक वाळा फोटो कधी आला आत्ता म्हणजे होती काय गोडा म्हणून आलं सगळं होतं. काकडी पण घेऊन आलो मी. ते खाल्लं. भाईने काय घेतलं, भाईने काहीतरी घेतलं आणि आपण न जेवताच आलो. बरोबर मी पार्सल घेतलेलं माझं पण ते पण आलं नाही. कुठे गेलं मग ते? काय नुसता भात होता काहीतरी. टॅक्सीत न गेलं मग. मी जिरा राईस. नितीन बस इथे बॅगा काढ्या. नितीन बॅगा काढ ना यार. बाबू कपडे बाबू ही बॅग काय पाहिजे. मीच केलं होतं. नको नको. नमस्कार. कोकणात या, कोकणचं सौंदर्य अनुभवा. मगाशी मी बोललोय आम्ही आता आलो आहोत आमचे खास परममित्र मनोज आणि मंगेश चव्हाण यांच्या चव्हाण फार्म स्टेवर. आणि आता आम्ही इथे 2 दिवस राहणार आहोत. पण 2 दिवस बोलायचं उगाच. सावडाव फार्म चव्हाण मंगेश चव्हाण मनोज चव्हाण सावडाव. मित्र हो,
व्हिडिओ काढ. हे आहेत Edit. मालवणी वडे, ज्याला म्हणतात कोंबडी हे बघा. वडे. दाखवा कोंबडी वडे दाखवा. कोंबडी वडे काय म्हणतात? ही कोंबडी आणि हे वडे. अच्छा हा कोंबडी आणि अच्छा हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. त्यांना वाटतं कोंबडी वडे एकच dish आहे. सावडाव नाही, कोंबडी आणि वडे पुन्हा हे कोंबडी वडे. हे वडे ही सोलकडी चव्हाणांचे कोंबडी वडे. चिकन ना सार सलाड सोलकढी. रस्सा आणि हे अमृत प्रमोदचं अमृत अमृत फ्युजन. तवटे साहेब कल्याणी लोणचेचे मालक. डीलर आहेत बाबा ते. नको ते मला दे. आपल्याला प्रमोद चोपदार आजचा प्रोग्राम ह्याच्याबद्दल आपण काय बोलाल? आजचा प्रोग्राम अप्रतिम होता, आहे, होणार, राहणार आणि इतकं छान वातावरण आहे. माझे परममित्र सुनील पवारनी एवढा अप्रतिम डान्स केला जुली गाण्यावर. दाखवा त्यांना. आणि ते जुन्या जमान्यातले मिथून म्हणून फेमस आहेत, क्रांतीनगरचे मिथून म्हणून फेमस आहेत. क्रांतीनगरचा मिथून जर कोण असेल तर तो माझा भाऊ सुनील पवार. मिथून दा. त्याचे मी बाकीच्यांचं सजेशन घेऊ शकतो का? नक्कीच. नितीनला विचारा, बाबूला विचारा आणि महेशला विचारा. आपण कोण? मी नितीन तवडे. ओके सर. आणि सावडाव. आणि कसा वाटला डान्स? आणि आता डान्स बघून मला खरोखर मिथून आला की असं मला वाटलं. मिथूनच प्रगट झाला इथे. हा, उटीवरनं मिथून आला इथे. मिथूनच नाचतोय की माझ्या समोर असं मला वाटलं. मी थक्क झालो. हा बस. आता माझ्याला विचार बाबू आणि महेश. ह्याच्या पुढे आपले बाबू समाधान परब येतील. एक थोडा लाईव्ह आहे. सर तुम्हाला काय म्हणायचं आहे की या फार्म हाऊस बद्दल आणि या डान्स बद्दल काय तुम्हाला बोलायचं आहे? अप्रतिम फार्म हाऊस या मंगेश चव्हाण यांचं, मनोज चव्हाण यांचं श्रेय पण जात आहे. आणि चव्हाण फार्म स्टे एकदम अप्रतिम, जेवण तर उत्कृष्ट. इथे एक मिनिट, इथे असं काय सोय भेटेल काय तुम्ही सांगू शकाल? सोय भेटेल, दारू प्यायला भेटेल, झोपायला भेटेल, हुक्का भेटेल. पण मंगेश डान्स विषयी बोला. सुनील पवार आमचे भाऊजी आणि आमचे ज्येष्ठ बंधू सगळ्यांचे, क्रांतीनगरचे मिथून दा आणि क्रांतीनगर सेवा मंडळाचे अध्यक्ष होते, पहिले सेक्रेटरी होते. हॅलो चेक. आता सध्या ते ह्याच्यात आहेत. पण त्यांचा आदर्श मिथून चक्रवर्ती आणि त्याची गाणी म्हणजे त्यांच्या तोंडपाठ असतात. त्यांचे ते फॅन आहेत का? सुपर फॅन आहे. फॅन आहेत का? फॅन नाही, सुपर फॅन. आणि त्यांचा डान्स म्हणजे प्रत्येकामधलं गाणं मला भेटत नाहीये. शिष्य की उम्र प्यार की. सर एक आपण पुढच्या कॉन्टेस्टंट बरोबर आपण बोलू शकतो का? आपण कोण सर? महेश. सर तुम्हाला काय एक्सपिरियन्स म्हणजे कसं वाटलं? डान्स बघितला ना अण्णांचा,
मिथुनदा आणि अण्णा सेमच असं वाटतं. अण्णाला इंडस्ट्रीत जागा मिळाली असती. हा माझ्याकडे जरा ते बरं ठीक आहे बोल बरोबर सॉरी आता आपण डान्स बघितला मिथुनदा तर आम्ही अण्णा म्हणतो आम्ही पण ते पम्या स्पीकर बंद झालाय ते गाणं वाजतं इथे. चालू केलाय मी चालू पम्या. और साल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. और तार मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. और तार मिले नदी के जल में. क्या बात. सुनील पवारांचं मी स्वागत करतोय आणि आभार मानतोय. बिचारे इतके दमून आलेले आहेत तरी त्यांनी आमच्या शोला नाही म्हटलं नाही. 103 शो करून आलेत बिचारे 13 दिवसात. तरी ते आमच्यासाठी आले. याच्या पुढचं गाणं महेश हुले गातील मेरा जीवन कोरा कागज बाय महेश हुले. आणि महेश हुले हे पण सध्याच साऊथ आफ्रिका दौरा करून आलेले आहेत. 500 शो त्यांनी फक्त 30 दिवसात केलेले आहेत. यासाठी त्यांचं कौतुक आहे. आता तुम्ही म्हणाल 500 शो 30 दिवसात, हो हे शक्य आहे आणि ते शक्य करणारे फक्त महेश हुले आहेत. कारण दिवस रात्र बघितलं नाही त्यांनी. सकाळ म्हणा, संध्याकाळ म्हणा, दुपार म्हणा, शो करत बसले. त्यामुळे त्यांचे 30 दिवसात 500 शो झालेले आहेत. आणि गाणं आहे मेरा जीवन कोरा कागज बाय महेश हुले. प्रमोद साहेब, प्रमोद चौबदार साहेब, हे महेश हुले हे प्रॉपर हे महेश हुले प्रॉपर साहेब मुंबईचे आहेत की एक अब्रॉडचे आहेत? नाही मुंबईचे आहेत पण त्यांनी अब्रॉड दौरा केला साऊथ आफ्रिका. ओके ओके ओके. त्यामुळे त्यांना आता प्रसिद्धी मिळालेली आहे. साऊथ आफ्रिकेचे किंग त्यांना मानलं जातं. ओके सर, ओके ठीक आहे. तर ते गातील मेरा जीवन कोरा कागज. ठीक आहे, त्यांचा आवाज आम्ही ऐकू. कसा आहे काय एक बघू आम्ही. ओके सर, लेट मी स्टार्ट. ही आमची झलक असते गाण्याच्या आधीची. मध्ये ते ऑर्केस्ट्रा पीस वाजवतात कारण आमचे ऑर्केस्ट्रावाल्यांना ना बसवत नाही का, वाजवतात मध्येच वाजवतात. किड्या तसं नाही प्रमोद साहेब, हे आमच्यात रेकॉर्ड करण्याचं हे नाही आहे. आमच्यात रेकॉर्ड करण्याचं नाही आहे. कुठलं आहे? आता मी टाईप करतो मेरा जीवन टाईप करतो. आंबोळी, उसळ, चटणी, सकाळचा नाश्ता फार्म हाऊसवर. आणि बाहेर सुंदर हिरवगार डोंगर आहे, पाऊस पडतोय, हवा सुटली आहे. अशा वातावरणात आंबोळी चटणी खायला खूप मजा येत आहे.
हे तिथे आहे, चप्पलवर आहे. सावडाव 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 धबधबा. मस्त चावतात रे मासे. बाबू खाली जायचा बाबू नितीश तर इथे थांबला, काल आलाच काय खाली. तुम्ही ब्लॉगमध्ये बोलणार आहे, तुम्ही वेगवेगळ्या इथे या. थेरपी तुम्हाला फ्री मिळेल इथे. 1 रुपयाने देतात, या गोव्याला 1000 रुपये घेतात. बाबा हा ना, ये तू माझ्या जवळ येतो ना, आपण एकत्र जवळ जवळ सावडाव धबधबा आता आम्ही एन्जॉय करून चाललो आहोत कणकवलीला निखिलमध्ये जेवायला. निखिलचे मासे अतिशय चविष्ट असतात. त्यानिमित्तानं दर्शनचं तिकीट सगळ्यांना शेअर करा. आमच्या ग्रुपला सगळ्यांच्या ग्रुपमध्ये भाऊ कदमचं पण गाव आहे, पाठीमागे ते भाऊ कदम गेलं. भाऊ कदम आलं का इकडे? मला बसून नाही करू, ड्रायव्हर सांगत होतो गेला तर सिटी बेल्टची गरज नाही. सेफ्टीसाठी रिक्षा. अच्छा, अरे आम्ही काही नेली ती पण चढत नव्हती गॅसची गाडी आंबोलीत. उतरायची ना बस चालू सगळ्यांना दाखव, सगळ्यांना दाखव. दारूगाम. एक सेकंड दाबा जरा.
हाय कर, हातवरती कर सगळ्यांनी. भाई हातवरती कर, तुम्ही हातवरती करा हो. भाई हा चला, ओके ओके, तुम्ही हातवरती कर. हा चलो. आता आम्ही धबधब्यावर निघालो, जेवायला जाणार होता. जेवणार त्या बाबूच्या घरी जाणार. मी कॉल केले जेवताना उठवायचं नसतं रे. कधी जेवताना उठत सुळा मासा आहे, सौंदाळे आहे चिकन आणि मटन. चिकन थाळी ही मटण थाळी. जेवता कैसा है प्रमोद भाई, क्या चल रहा है? ताम झाम. कैसा है भाई, मुंबई कैसा है? ताम झाम वो सही है. कैसा है भाई? फिरो 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 फिरो. सुभदार साहेब, आज पिकनिकला तुमचा शेवटचा दिवस कसा वाटला? चांगला वाटला. पुन्हा कधी येणार? ओके सर. शक्ती कपूर. यस. पवार साहेब, तुम्हाला कसं वाटतं येऊन? तुम्हाला हे कसं वाटतं येऊन? छान वाटतं, छान. पुन्हा त्या धबधब्याला तुम्ही जाणार? एकदम मस्त. ओके. चिवडा आणि राजा. मला म्हणून खबर नव्हती. तुम्ही